हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बेसन भेंडी करणार आहोत। त्यासाठी हे अशी आपण स्वच्छ भेंडी धुवून अशी मोठ्या आकाराचीच कट करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेला आहे, लाल तिखट, हळदी पावडर, बेसन भाजून घेतलेला आहे, धने पावडर, आबडधोबड धने वाटून घेतलेले थोडेसे भाजून, जिरे, लसूण ठेचून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट दळून मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे। तर या आता आपण भेंडीवरती लाल तिखट आणि हळदी पावडर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेऊ, शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ, शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण थोडंसं याच्यावरती तेल टाकून हे आता मिक्स करून घेऊ, कारण की आपण याच्यामध्ये हे सर्व मसाला भेंडीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि मीठ टाकलेलं आहे। मिठाच्या साहाय्यानं आणि तेलाच्यानं पूर्ण भेंडीला मसाला लागेल। हाताच्या साहाय्यानं भेंडीला मसाला लावून घ्यायचा। थोडंसं माझं तिखटाचं प्रमाण कमी आहे, कारण की घरामध्ये लहान मुलं आहेत, त्याच्यासाठी। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता। हे ज्या कढईमध्ये आपण बेसन भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये तेल पण आपण ठेवलेलं आहे फोडणीसाठी। तेल गरम होत आहे। हे तेल गरम झालेलं आहे, लसूण टाकून घेऊ, लसूण झालं की मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी झाली की धने आणि जिरे टाकून घेऊ। वास खूप छान येत आहे लसणाचा, जिऱ्याचा। मग लगेच भेंडी याच्यामध्ये फ्राय करून घेऊत आपण। झाकण न ठेवताच आपण 4-5 सेकंद भेंडी अशी फ्राय करून घेणार आहोत, झाकण ठेवायचं नाही। हे मस्त 4-5 सेकंद झालेले आहेत। 4-5 सेकंद झाल्यानंतर हे भाजलेलं पीठ टाकून घेऊत आता आपण। भाजलेलं पीठ टाकल्यानंतर मस्त हे मिक्स करून घेऊ। हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आणखीन आता आपल्याला झाकण ठेवून 5-7 सेकंद मस्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। भेंडी तेलामध्ये टाकल्यानंतर झाकण नाही ठेवायचं, बेसन पीठ भाजलेलं टाकल्यानंतरच आपल्याला झाकण ठेवून 5-7 सेकंद मस्त वाफ काढून घ्यायची आहे। हे 5-7 सेकंद झालेले आहेत। आपली भेंडी किती मस्तपैकी वाफलेली आहे, मस्त आपण वाफ काढून घेतलेली आहे। किती सुंदर तयार झालेले आहे। आता आपण हे भेंडी काढून घेऊ। हे मस्तपैकी आपण बेसन टाकून भेंडीची भाजी तयार केलेली आहे, खूप छान। यूट्यूब फॅमिली, व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये मला सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहत जा, तरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल। अर्धा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला व्हिडिओ नाही समजणार, रेसिपी पण नाही समजणार की रेसिपी कशी केली कशी नाही।
त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण बघत जा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.